नमस्कार यूट्यूब फॅमिली. तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही कारण की आम्ही एवढे दिवस व्हिडिओ काढले नाही. कारण की व्हिडिओ काढले नाही त्याच्या मागचं एक कारण आहे. बऱ्याच जणांच्या यूट्यूबला कमेंट झाल्या की ताई आणि वहिनी तुमचे व्हिडिओ येत नाहीत. तर अर्चनाचा भाऊ गेल्या 1 तारखेला 1 मे ह्या दिवशीच अर्चनाचा भाऊ ऑफ झाला होता. कारण तशी आई आणि ते गावाला गेले होते. तर गावाकडून येताना जयंतीला गेले होते ते गावाला आणि गावाकडून जयंतीला येताना जालन्यामध्येच तो उतरला आणि जालन्यात उतरून जस्ट काही क्षण चालत गेला होता. म्हणजे जवळपास 15 ते 20 मिनिटं चालत गेले. तर काही जणांनी सांगितलं की 10-15 किलोमीटर ते स्टेशनपासून चालत गेले आणि तिथंच त्यांची डेट झाली. डेट समजा 12 वाजता म्हणजे 2 मे लागल्यावर नंतर त्यांची डेट झाली. तर सर्वप्रथम त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. कारण ते खूप दुःखद झालं. अर्चनाला तेवढा एकूण एक भाऊ होता. 1 तारखेला म्हणून आम्ही कधी व्हिडिओ काढलेच नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ एवढे महत्त्वाचे नव्हते. आपल्याला माणूस आहे महत्त्वाचा आहे. तुम्हाला तर माहितीच आहे हल्ली असं काही चालू आहे की माणूस घरातला डेड झाला तरी लोक व्हिडिओ काढतात, व्हिडिओ बनवतात. पण आम्ही गेले 1 तारखेपासून आज किती तारीख आहे? 8 तारीख म्हणजे 8-9 दिवस झाले आम्ही याच्यावर व्हिडिओ काढला नाही. पण खूप जणांच्या कमेंट येत होत्या. तर त्यासाठी म्हटलं चला एक तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवा. कारण की बऱ्याच यूट्यूब फॅमिलीचे कमेंट येत होते आपल्याला. ते म्हणजे आम्हाला रिप्लाय देत नाहीत. त्यामुळं म्हटलं तुम्हाला एक व्हिडिओ बनवून दाखवा आणि त्या माध्यमातून तुम्हाला तुमचा रिप्लाय मिळेल म्हणून आम्ही व्हिडिओ बनवला होता. व्हिडिओ बनवण्याचा खास मुद्दा आहे का मला अर्चनाच्या भावाचा असं झालं म्हणून आम्ही व्हिडिओ बनवला नाही. कारण की त्या दोघी बहिणी आहेत आणि एक भाऊ होता. आणि व्हिडिओ पण बनवायला बरोबर वाटत नाही कारण आपल्या घरी दुःख झालंय. तर बरेच जण मला कमेंट पण करत होते की काही तुमचे व्हिडिओ येत नाही. त्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ अपलोड करणार आहे. सगळ्यांनी नक्कीच आपला हा व्हिडिओ बघा आणि इथून पुढं पण आपले व्हिडिओ येत राहतील. आणि सर्वात अगोदर संदीप भाऊ तुला भावपूर्ण श्रद्धांजली माझ्याकडून. जिथं कुठं असेल तर सुखाचा असावा. आम्हाला तर काय माहीत नव्हतं पण आम्हाला कळलं अचानकमध्ये की तुझं असं झालंय. त्यासाठी वाईट म्हणजे या गोष्टीचं झालं की आपण आपला माणूस असताना तो गाडीतून उतरला नसता तर एवढ्या मुसीबती झाल्या नसत्या. कारण गावाकडून येताना त्याच्या आई संघ झल्ले करून तो लगेच तिथे उतरला. म्हणजे झटका दिला हाताला आणि मला माझं हेच गाव आलं. काय झालं अचानक काही समजलंच नाही. त्याच्या आईला म्हणलं हेच माझं गाव आलं. त्याच गावी तो उतरला आणि उतरून अचानकच 2 दिवस झाल्यानंतर आम्ही शोधायला सुरुवात केली. शोधायला सुरुवात केल्यानंतर जालन्याचा फोन येतो की असं अशी तुमची बॉडी भेटलेली आहे. आम्ही घाबरून गेलो की असं काय झालं नेमकं. तर त्यांनी आम्हाला फोटो वगैरे शेअर केले. तर आम्ही फोटोवरून ओळखलं की हा आमचाच माणूस आहे. आम्ही लगेच लगभग त्याच दिवशी 2 मेला आम्ही इथून संध्याकाळी बसलो आणि 3 मेला आम्ही जालना या ठिकाणी पोहोचलो. जालना या ठिकाणी पोहोचल्यानंतर आम्ही जसं आपल्या पारंपरिक अग्निदाह त्याला दिलेला आहे आम्ही त्यांना बॉडी आपल्या ताब्यात घेतल्या हॉस्पिटलमधून. आणि जसं आपण सगळेजण पारंपरिक करतो त्याच सर्व पद्धतीने आम्ही केलं. भलं आम्हाला तिथं आपली कोणी ओळख नाही. कारण की जालना जिल्हा तुम्हाला तर माहिती आहे खूप मोठा आहे. आपली त्या जिल्ह्यामध्ये एवढी ओळख नाही आहे. तरी पण आम्ही सगळं पारंपरिक पद्धतीने आम्ही केलं. त्यांना अग्निदाह दिला आणि आम्ही जस्ट 5 तारखेला आम्ही मुंबईला आलो. तर म्हटलं खूप जण त्या अर्चनाच्या व्हिडिओवर कमेंट येऊन पडत होत्या की ताई तुमचे व्हिडिओ येत नाहीत, काय झालं, काय प्रॉब्लेम आहे, आम्हाला नक्कीच सांगा. काही मदत लागली तर हवी आहे तर आम्हाला सांगा. पण जेवढे तुम्ही कमेंट केला त्यासाठी आम्ही तुमच्या आभारी आहोत. व्हिडिओ याच्यासाठीच नव्हता काढला आम्ही कारण की खूप दुःख होतं. अर्चनाला येत होते भाऊ आणि त्यांच्या आईला आता गेल्या 1 वर्षामध्येच वडील अर्चनाचे ऑफ झाले होते. तुम्हाला तर माहिती आहे आम्ही त्यांचा व्हिडिओ आम्ही थोडासा टाकला होता भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ म्हणून. पण त्यांचा आम्ही कधी व्हिडिओ बनवला नाही. कारण की मी तुम्हाला आता सांगितलं की आपल्याला माणूस हा अनमोल आहे. त्यामुळे आम्ही व्हिडिओ एवढा महत्त्वाचा कधीच धरला नाही. कारण की माणूस महत्त्वाचा आहे. तर आम्ही त्यांच्या वडिलाचा पण व्हिडिओ कधी बनवला नाही आणि हेही बनवायचा नव्हता. पण खूप बहीण भावाच्या कमेंट येत होत्या की नेमकं तुम्ही व्हिडिओ का बनवत नाहीत, काय झालंय आम्हाला कळवा. तर सांगण्याचा मुद्दा एवढाच होता की अर्चना भाऊ 1 तारखेला 12 वाजता ऑफ झाले. म्हणजे 2 तारीख धरा. जालन्याकडून म्हणजे परभणीकडून मुंबईला येत होते ते. पण मुंबईला येतामुळे ते त्यांनी म्हणले झोपून उठले आणि म्हणले जालना हे स्टेशन आलं होतं. त्यांना माहिती नव्हतं की हे कुठलं स्टेशन आले. तर ते म्हणले हेच माझं गाव आहे. तर मग ते तसं म्हणूनच त्या जालन्यामध्येच उतरले आणि तिथे उतरून चालत गेले असतील. आता गाडी भाड्याला पैसे नको कारण की पैसे तर आई सोबत होते. पण येत होतं त्याला आणि अटॅकचा प्रॉब्लेम होता. म्हणजे फिट येत होतं कधी कधी. तर खरंच ज्यांना कोणाला फिट येत असेल भावांना बहिणींना काळजी घ्या. कारण की फिट येणं हे खूपच कठीण आहे. मला वाटतं त्यांना फिटचा झटका आला म्हणूनच त्यांची डेट झाली 12 वाजता 2 मेला संध्याकाळी. देवगिरी जालन्यामध्ये 11 ते पावणे 11 वाजता येते आणि देवगिरीच्या दरम्यान ते तिथं उतरले. जर मुंबईत कधी तिथं आले असते तर आपण त्यांच्यासाठी प्रयत्न केले असते. पण ते गावाकडे ऑफ झाले म्हणून आम्ही जायला आम्हाला वेळ झाला. त्यामुळं बॉडी तिथं घाटी हॉस्पिटल हे हॉस्पिटल आहे त्या घाटी हॉस्पिटलमध्ये जमा होली. म्हणजे आपण आपल्या कब्जात घेतली. अगोदर ती लावारिसमध्ये होती. त्याच्यानंतर आपले डॉक्युमेंट वगैरे देऊन आपण आपल्या कब्जात घेतली. त्याला लावारिसमधून
याच्यामध्ये केला आपण फॅमिलीमध्ये, आणि नंतर मग आपण आपल्या ताब्यात घेऊन त्यांना ती डाग दिला आम्ही. काय त्या संस्थेचं नाव मला एवढं आठवत नाही, कारण की जालन्यामध्ये मी पहिल्यांदाच गेलो होतो त्यामुळं. मग आम्ही ते सगळं केलं आणि आता मुंबईला आलो. तर म्हटलं चला, खूप जणांच्या अशा कमेंट होत्या. तर खरंच ज्यांना कोणाला फिट येत असेल त्यांनी नक्कीच आपली काळजी घ्या, आणि ज्यांची फॅमिली असेल, जे फॅमिली त्यांचे मेंबर असेल, ज्यांना कोणाला फिट येत असेल तर त्यांनी त्यांची काळजी घ्या. त्यांना मेडिसिन चालू राहू द्या. त्यांचं मेडिसिन चालू होतं, पण अचानक मला वाटतं त्या दिवशी त्यांनी गोळ्या खाल्ल्या नव्हत्या, म्हणून त्यांच्यासोबत असं घडलं. पण बुद्धचरणी त्यांना सुख शांती लाभो हीच आशा करतो.